नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत. मुलांनो, आजची गोष्ट फारच मजेशीर आहे बरं का. का बरं? तर टिंगू वाघोबाला आपली केशरी पिवळी केसाळ कातडी अजिबात आवडत नव्हती. आता तुम्हाला पण कधी-कधी तुमचे तेच-तेच कपडे बघून कंटाळा येतो की नाही? तसंच ह्या टिंगू वाघोबाची पण तशीच काहीतरी गत झालीये. त्याला त्याची स्किन म्हणजे त्याची कातडी अजिबात आवडत नाहीये. मग काय करावं त्याने? त्याला काही तुमच्यासारखे असे नवीन-नवीन कपडे घेता येत नाही किंवा त्याला त्याच्या मित्रांनाही सांगता येत नाही, की मला तुमचे कपडे द्या, मी तुम्हाला माझे कपडे देतो किंवा आई-बाबांना सांगता येईल, आपण नवीन-नवीन कपडे शॉपिंग करू, असं नाही करता येत त्याला. त्याने आपली कातडी रंगा नावाच्या गेंड्याला दिली आणि त्याची कातडी स्वतःला घेतली. थोड्या काळातच टिंगूला आपली मूळ कातडी हवीशी वाटू लागली. म्हणून तो ती परत मागायला रंगाकडे गेला. पण रंगाने तर तोवर ती कातडी बबलू अस्वलाला देऊन त्याची कातडी स्वतःला घेतली होती. आता हे काय झालं होतं? वाघेंडा, गेंडास्वल आणि अस्वाग हे पुन्हा एकदा वाघोबा, गेंडा आणि अस्वल बनतील का? या प्राण्यांनी काय मजेदार घोटाळा करून ठेवलाय ते बघूया. गोष्टीचं नाव आहे वाघेंडा, गेंडास्वल आणि अस्वाग. द टीनो, द रेअर अँड द बायगर. ही गोष्ट लिहिली आहे अशोक राजागोपालन यांनी. चित्र सुद्धा त्यांनीच काढली आहे. मराठी अनुवाद केलाय मृणालिनी वनारसी यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. लायसन्स अंडर CC बाय 4.0 लायसन्स. या गोष्टीची वाचन पातळी आहे 2. टिंगू टिंगू कोण होतं? वाघोबा. टिंगू वाघोबाला आपली कातडी अजिबात आवडत नसे. काय म्हणाला तो? तो मनातल्या मनात काय पुटपुटत होता माहितीये का? काही केसाळ केशरी कातडी आणि त्यावरचे ते काळे पट्टे. माझी कातडी कशी छान खरखरीत आणि करडी असली तर? त्याने असा विचार केला. What was he saying? He's not happy with his skin. And what is he thinking? Um, I wish my skin was rough and grey. असं त्याला वाटू लागलं. मग काय केलं त्याने? टिंगू वाघोबाला रंगा गेंड्याची कातडी फार आवडत होती. आता त्याची आवडती कातडी सुद्धा त्याने विचार करून ठेवला होता. तर त्याला कोणाची आवडत होती? गेंड्याची. तुझी कातडी मला दे आणि माझी कातडी तू घे, चालेल? असं तो कोणाला म्हणाला? टिंगू गेंड्याला म्हणाला. टिंगू द टायगर सेड धिस टू द रायनो. रायनोचं नाव होतं रंगा. टिंगूने रंगाला विचारलं, चालेल का आपण कातडी एक्सचेंज करायची का? किती मज्जा! रंगा सुद्धा आनंदाने म्हणाला. रंगा अग्रीड टू हिम. मग काय ठरलं तर. टिंगूने रंगाला आपली केसाळ कातडी दिली आणि रंगाने टिंगूला आपली खरबरीत कातडी दिली. याची चित्र बघा हं. आता कशी बदलली आहेत. रंगा, माझ्या गेंड्या, किती चांगला आहेस रे तू. तुम्ही पण तुमच्या मित्राने जर तुमची आवडती कुठली गोष्ट दिली तर तुम्ही किती लाडाने त्याचं नाव म्हणतात ना, तसंच इथे हा वाघोबा आणि गेंडा सुद्धा एकमेकाशी अगदी तसेच बोलतायत, अगदी बालमित्र असल्यासारखे. मला माझी नवी कातडी फार फार आवडली आहे. गेंडा नाही काही, मी आता रंगा वाघेंडा आहे. आणि तू सुद्धा काही आता वाघोबा नाहीस. होय, मी आता गेंगोबा झालोय. गेंगोबा म्हणजे
वाघोबा आणि गेंड्याचं एकत्र काय होतं तर गेंघोबा. थँक यू रंगा रायनो, आय रिअली लव्ह माय न्यू स्किन. तर काय म्हणाला रायनो, काय म्हणतोय, आय एम नो मोर अ रायनो, आय एम अ रंगा रायगड, and you are not a tiger anymore. You are the Tino. Tiger and rhino, Tino, says Tingu. त्यानंतर टिंगू गेंघोबाने आनंदाने उड्या मारल्या, नाच केला. तो पोला धावला आणि मज्जेत हिंडला. तुम्ही आनंदी असल्यावर काय काय करतात? What do you do when you are very happy? Similarly, Tingu is also jumping, dancing, swimming, running, and marching happily in the jungle with his new grey skin. Hmm. थोड्या वेळाने त्याची कातडी खाजते, तिच्यावर ओरखडे उमटले आणि आता तिचा जरा कंटाळाच आलाय असं त्याला जाणवलं. काय झालं आता? टिंगू इज फेड अप विथ द रायनो स्किन. त्याला आता गेंगोबा व्हायचं फार कंटाळा आलाय, कारण त्याची स्किन खरबरीत आहे, ती सारखी खाजते, एकदम ड्राय स्किन झालीये आणि सारखं त्याला इच होतंय, इकडे इचिंग तिकडे इचिंग, सारखं खसखस खसखस नुसता खाजवतोय तो बिचारा. इट बिकेम अ स्क्रॅची स्किन. व्हॉट विल टिंगू डू नाव? लेट्स सी. मला वाटतंय मला माझी जुनी कातडी परत हवीये. ती कशी छान मऊ होती. टिंगूने विचार केला. रंगा वाघेंड्या, तू कुठे आहेस मित्रा? आता what is Tingu thinking? I think I will get my old skin back. It was softer, smoother, and more fun. That is what he started thinking. Now he is in search of Ranga the Tiger. Where are you, Ranga? तो रंगाच्या शोधात निघाला. रंग्या वाघेंड्या, तू इथे आहेस होय रे? टिंगू म्हणाला. जेव्हा त्याला रंगा सापडला तेव्हा तो असं म्हणाला त्याला. मी आता वाघेंडा नाही राहिलो रे, रंगा म्हणाला. मी माझी कातडी बबलू अस्वलाला देऊन मी त्याची कातडी घेतलीये. मी आता गेंडास्वल आहे. So, what happened? Rhino, which was a tiger, did not stop there. He wanted to become a rare because he wanted to exchange his skin with a bear. Oh no. Now, what will Tingu do? अरे, मला माझी जुनी चांगली कातडी परत हवीये. कुठे तो बबलू अस्वल? टिंगू म्हणाला. तो तिथे तळ्यापाशी. पण तो तर आता अस्वाक झाला आहे. रंगाने बबलूकडे बोट दाखवून सांगितलं. What did he say? Tingu says that I want my nice old skin back. And where is Bablu the bear? There by the pond, Rangar here points. But Bablu is now a biker. बबलू अस्वागानं टिंगूला ठेंगा दाखवला. मला नकोय ती खरखरीत करडी कातडी. मी काही असगेंडा होणार नाहीये, तो गुरगुरला. Uh-oh. What did the bear say? Bablu the biker says no to Tingu. I don't want that rough grey skin and be a bino. Bablu says angrily.
Now Tingu is stuck in the rhino's skin. अरे पण मला काही कायम गेंगोबा बनून राहायचं नाहीये. टिंगू रडवेल्या आवाजात म्हणाला. I don't want to remain a Tino, cries poor Tingu. तेवढ्यात बबलू अस्वलाला एकदम एक भन्नाट कल्पना सुचली. आपण सिम्मी राणीकडे जाऊ आणि तिलाच विचारू काय करायचं ते. So he has a ray of hope in his mind that I will go to the lioness, to the queen of the jungle, and ask her what to do. Bablu Baigar has a great idea. Let's ask Rani Simmi what to do. सिम्मी राणी त्यांच्याकडे बघून चांगलीच गुरगुरली. काय केलं सिम्मी राणीने? त्यांच्याकडे बघून गुरगुरली ती ओळखूच शकली नाही कोणालाच. तिला कळेनाच कोण आलंय हे आपल्या समोर. हे असे काय स्किन चेंज करून आलेत सगळे. आपापली कातडी परत घ्या पाहू. ती गरजली, ती गोंधळली होती पूर्णपणे. त्यामुळे तिला खूपच अस्वस्थ झालं ते बघून. What did she say? Get back your old skins, everyone, right now. रंगा बबलूची कातडी त्याला परत दे. बबलू तू टिंगूला त्याची कातडी परत दे. आणि टिंगू तू रंगाला त्याची कातडी परत दे. बिचाऱ्या गेंडास्वलानं, अस्वाघानं आणि गेंगोबानं तसंच केलं जसं राणीने त्यांना सांगितलं. आणि ते पुन्हा आपापले पहिल्यासारखे गेंडा, अस्वल आणि वाघोबा बनले. Finally, Tingu breathed in his original skin, and he was really happy to get it back. And thanks to Rani Simmi. And she is also very amazed to see them like that. And what does she do next? टिंगू, रंगा आणि बबलू निघून गेल्यावर सिम्मी राणी स्वतःशी हसली आणि म्हणाली, वा, काय मज्जा आली. बरं का ग मगरी, आता तू हो सिंगर आणि मी होते मसिहा. What did she do? After the three animals left, Rani Simmi grins to herself. That was fun. Hey crocodile, let's become a locodile and a crayon. आवडली का गोष्ट? मज्जा आली ना? खूपच धम्माल. बरं, आता संपली एक गोष्ट. पुन्हा भेटूया नंतर एका नवीन गोष्टी बरोबर. तोपर्यंत टाटा.